माजी मंत्री गुलाबराव देवकर अडचणीत? जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना 10 कोटी रुपयाचं कर्ज दिलं गेल्याच्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी एक सविस्तर चौकशी अहवाल सादर केला आहे। या अहवालात देवकर यांना दोषी ठरवण्यात आलं असून हा प्रकार राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा आहे। 2 दिवसांपूर्वी उस्मानिया पार्क परिसरातील नागरिकांनी खराब रस्त्याच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाची दखल घेत अखेर महानगरपालिका प्रशासनाने उस्मानिया पार्कमधील त्या रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। जळगावच्या अनुभूती स्कूलमध्ये पार पडलेल्या 17 वर्षाखालील CISCE राष्ट्रीय प्री सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब संघाने बाजी मारली। विजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले। ही स्पर्धा महिला खेळाडूंसाठी एक प्रेरणादायक पर्व ठरली आहे। जळगाव शहरातील नवीन BJ मार्केट समोर गटारीवर एक मोठा खड्डा पडला आहे। रात्रीच्या वेळेस अंधारामुळे तो दिसत नाही, त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने महानगरपालिकेने तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे। जळगाव महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये बसवण्यात आलेली फायर सेफ्टी यंत्र यांची मुदत 2 जून 2025 रोजी संपली आहे। आज महिनाभर उलटल्यानंतरही ही यंत्र अद्याप अपडेट किंवा बदललेली नाहीत। कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यावश्यक आहे।